दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांकडे कॅपॅसिटी आहे. जिथे कोट्रोची गावाची स्पर्धा झाली. त्याच्यामध्ये चांगला खेळ केला होता. पुन्हा एकदा चिरत फाडत जातोय, चकमा दिलाय, रेस लागली आहे, बॉल जातोय ते सीमारेषेच्या लगत, परंतु बॅकअप चांगली फिल्डिंग. इस्टा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आला. पॉइंट आणि कव्हर त्या क्षेत्ररक्षकांना थोडेसे गुडबुडले. चूक झाली तिथे आणि चुकीला माफी नसते. एक एक रन तितकी महत्वाची असते. रन्स काढल्या 3 आणि टीमची धावसंख्या होती ती 7 धावा. थोडेसे गुडबुडले पॉइंट आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक, परंतु एस्टा कव्हर मध्ये जो क्षेत्ररक्षक होता अगदी धावत गेले बॉलच्या पाठीमागे की त्यांना जणू काही माहिती होतं की काय बॉल सुटणार आहे. परंतु चांगली इथे आपण पाहिली तर फिल्डिंग चांगली केली. चांगली संकल्पना साकारलेली स्पर्धा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज संतोष सकपाळ आलेले आहेत आणि स्ट्राईक एंडला सध्या आपण पाहतोय समीर सेलार. बॉल मध्ये 7 धावा त्यांनी जमवल्या गेल्या आणि एकदम चांगली बॅटिंग. उलटास होता लेग स्टंपच्या बाहेर. 2 धावा ऍड केल्या जातील इथे. 14 धावा स्कोरगार्ड वरती.
दुसरा आपण षटक पाहतोय. संतोष पहिलाच बॉल इथे हे म्हणजे डॅमेज. एक्स्ट्रा रन्स इथे मिळाल्या 2 एक्स्ट्रा रन्सने तुमची धावसंख्या वाढेल, याच्यामध्ये तील शंका नाहीये. एक्स्ट्रा रन देखील इथे पाहायला मिळाला. चर्चा होतीये 2 अंपायर्स मध्ये, नक्की काय घडलं इथे. बॉल जरूर वाईट आहे. 14 धावा स्कोरगार्ड वरती आणि त्याच्यामध्ये एक डिक्लर, अशा 2 धावा मिळाल्या या बॉलवरती. बॉल जर आपण पाहतोय संतोष पहिलाच बॉल वाईट टाकलाय. त्याच्यामध्ये एक संतोष जंगली पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. अजून एक येते अतिरिक्त रन. डॅमेज गोलंदाजी होतीये संतोष जंगलीची. 3 धावा आतापर्यंत त्यांनी एकही बॉल झाला नाहीये. मोठा फटका हवाई मार्गाने, हवाई सफर होतोय, परंतु जजमेंट पहा. क्षेत्ररक्षक आले बॉल वरती आणि पहिला धक्का लागत असताना टीम रेणूशी संघाला समीर सेलार होत आहेत ते बाद. 2 फलंदाज 5 झालेत. सुरुवात आता करून दिले संतोष जंगली. आपण पाहतोय फटका पाहिला तर फटका फसला गेला. एलिव्हेशन नव्हतं, उंची बरीचशी होती आणि बाउंड्री लाईनच्या अगदी डीप मिड विकेट मध्ये तो कॅच कॅरी आणि कंप्लीट केलाय. राहुल सकपाळला आपण पाहिलं बॉलवरती चांगला कॅच त्याने घेतला. मागील त्यांनी पहिलं षटक देखील टाकलं होतं. धावा दिल्या होत्या 12. तसा कॅच आला तसा त्याने कॅच देखील कंप्लीट केलाय. शंका थोड्याशा वाढत जातील, प्रश्न वाढत जातील आता रेणूच्या टीमला, कारण महत्वाचे 2 फलंदाज टीम मध्ये नाही आहेत. अजय सेलार, गणेश सेलार, जे आता काही सांभाळायचं आहे ते मेडल ऑर्डर मध्ये बॅटिंग होणं तितकं महत्वाचं आहे. सुनील सेलारला आपण पाहतोय 2 नौके फलंदाज. अक्षय कदम बॅटिंगसाठी आणि संतोष जंगली यांना मिळालंय हे पहिलं या ओव्हरमध्ये यश. यश मिळाले जरूर. पहिले 2 बॉल आपण पाहिलं तर लगातारचे थोडेसे खराब टाकले. 3रा बॉल वरती विकेट. अजून एक येते मोठा फटका. तो क्षेत्ररक्षक धावत येत आहेत. पुन्हा एकदा कॅच कंप्लीट केली आहे. सुरुवात मी म्हणे खराब केली होती या गोलंदाजानं, परंतु आता सूर, ताल, लय, टप्पा, दिशा या सर्व काही गोष्टी आता कंट्रोल मध्ये आणल्यात. बॉल डॉट गेले नाहीयेत, परंतु फटके इथे फसते गेलेत. एलिमिनेशन कमी पडलं आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज माघारी वाढवलेत. आता फायर झालाय संतोष जंगली. लाजवाब कामगिरी करत असताना 100% बेस्ट फिल्डर देत असताना 2 कॅच त्याने पकडल्यात. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. 3 विकेट, 15 रन स्कोर गार्ड वरती. प्रश्न चिन्ह आता वाढत गेले टीम रेणूशी साठी. इथून पुढे तुम्हाला डाबाला सावरायचं आहे. डाबाला सावराल तर नक्कीच चांगली फाईट तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3 फलंदाज 5 झाले. 2 बॅक टू बॅक. संतोष जंगले आपण पाहतोय ज्यावेळेस सुरुवातीचे 2 बॉल टाकले थोडेसे डॅमेज, अभ्यंतर धाव, एक्स्ट्रा धाव दिल्या आणि 2 बॅक टू बॅक आणि हॅट्रिकच्या हुंबेट्यावरती तो आला. हॅट्रिक बॉल असणार आहे. फलंदाज न्यू बॅटर दीपक सेलार. ओ माय गॉड, हॅट्रिक! या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक घेणारा, ज्यांनी सुरुवात खराब केली, नाव आहे संतोष जंगली. टीम गावडेशी कडून खेळत असताना लाजवाब एफर्ट. मेहंदी रन लाती है सूखने के बाद, मेहंदी रन लाती है सूखने के बाद, गेंदबाज को मजा आता है सफलता लेने के बाद. 3 सफलता त्याने घेतलेत. 3 विकेट आपल्या नावावरती आणि या स्पर्धेमध्ये कैलासवासी आदित्य स्मृती चषक 2024 पर्व क्रमांक 7 मध्ये पहिला हॅट्रिकचा मानकरी ठरलाय गोलंदाज संतोष जंगली, मॅन फ्रॉम गावडोसी. लाजवाब लाजवाब कामगिरी. एकाच्या पाठोपाठ एक, एकाच्या पाठोपाठ एक, एकाच्या पाठोपाठ एक. प्रत्येक फलंदाजाने इथे हजेरी 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 आणि फक्त हजेरी लावली आहे. हलक्या हातानं सॉफ्टनने केलाय. सिंगल साठी बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एकच सिंगल मिळेल या बॉल वरती. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती आतापर्यंत त्या 16 धावा. चांगली गोलंदाजी आपण
आडव्या बॅटनं खेळण्याचा हार्डलेनचा बॉल फलंदाजाला आता थोडस प्रश्नामध्ये पडलंय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. संतोष जंगली सुरुवात खराब, एकही बॉल झाला नव्हता. संतोष जंगलीने दिल्या होत्या त्या 3 धावा, परंतु ज्या वेळेस टप्पा भेटला, टप्पा सापडला, टप्प्यावरती फलंदाजांना बाद केलीत. आडव्या बॅटनं संपर्क चांगला आहे. पुन्हा एक विकेट मिळू शकते, मिळाली आहे. वाह 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 वाह, कमालीची बॉलिंग आट्या. संतोष जंगली झालाय फायर. मी म्हणे आक्रमण केलंय फलंदाजांवरती, चुन चुन के त्यांना बाहेर पाठवलंय. संतोष जंगलीचं मी कौतुक केले. धावा दिल्या त्यांनी या 6 बॉल मध्ये नंतरच्या. एकूण 1, त्याच्यामध्ये 4 फलंदाज मुख्य रणोशी टीमचे त्यांनी केलेत बाद. प्रज्योत कदम हा 1 बॉलवरती 1 रन्स मिळवली आणि दुसऱ्या बॉलवरती बाद झालाय. लाजवाब गोलंदाजी, 16 धावा स्कोर गार्ड वरती. जबरदस्त आपण या फॉर्मॅट मध्ये स्पर्धा पाहतोय. प्रत्येक स्पर्धा या खूप चांगल्या होत चालत होता. KSK क्रीडा महाबळेश्वर अंतर्गत असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा होत आहेत. प्रत्येकाची आपण आयोजकाची मेहनत पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. असणार आहे. घावरी आणि रुळे दोन्ही संघ. जबरदस्त बॉल, परंतु ऑस्टमच्या बाहेर. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. आपण पाहू शकाल संदीप पवार बॉलिंग क्रमांक 3 साठी पहिला बॉल टाकलाय. वाईट 17 धावा. फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला, थोडासा फॅक्टर पाहिला, अपील केली. गोलंदाजाने विश्वास कमी आहे, स्पष्टपणे नकार देखील दिलाय. चांगली गोलंदाजी होतीये. संदीप पवार पहिला बॉल व्हाईटनी सुरुवात केली, परंतु दुसरा बॉल असा टाकायला गेला. शरीराचा वेध घेतलाय. 5 विकेट म्हणजे अर्धा टप्पा आतापर्यंत बाद केलाय टीम गावडोशी संघाने. ट्रॅकर होता, परंतु टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. टॅप शॉट खेळलाय, चोरकस करण्याचा प्रयत्न, थोडासा लेटकट. 17 धावा. चांगली गोलंदाजी अद्याप या मॅच मध्ये करत असताना प्रत्येक गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या 12 आणि त्यानंतर ब्रेक तो लावलाय. फुल टॉस होता, व्हाईट बॉलचा कॉल आलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. 2 धावा या बॉल वरती. 19 धावा सध्या आतापर्यंत. 5 गडी बाद झालेत. 2.2चा खेळ समाप्त झालाय. टार्गेट सेट करावा लागेल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होतीये गावडूची टीम आपण पाहतोय. जबरदस्त आतापर्यंत परफॉर्मन्स केलाय. 5 गडी बाद केलेत आतापर्यंत. आणि लोय ऑर्डर मध्ये सध्या बॅटिंग. फटका फर्स्टला गेलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे. निखिल जाधव, निखिल सकपाळ इथे दुसरा एंडला देखील फलंदाज बाद झाला असता, परंतु स्टार्ट एंडला थ्रो आला आणि तिथून मात्र 2 धावा आतापर्यंत कंप्लीट केलेत. हा फटका सुरेख होता, परंतु ताकद कमी होती. तुम्हाला गॅप मध्ये ढकलायचंय, तुम्हाला आता सावरायचं या डावाला. गॅप मध्ये ढकलायचं. सिंगल डबल होती, जोर ठेवा, एकात मोठा फटका लागवा. 35-40 धावा जमवल्या या मॅच मध्ये. मॅच बनू शकते तुमची. फटका इथे चाललाय सीमा रेषेच्या बाहेर 4 साठी. चौकार आलाय. चौकाराची सहाय्यता, चौकाराची मदत. टीमची धावसंख्या होती अद्याप एकूण 25 धावा. आता सूर सापडलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीयेत आणि आता धावा झाल्या स्कोर गार्ड वरती त्या 25 धावा. संदीप पवार यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली बॉलिंग आपण पाहिली त्यांच्या 2 बॉल वरती, परंतु आता फटकेबाजी. फुल टॉस. ओ माय गॉड, टॉस करायचा होता तुम्हाला. लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल मिळाली आहे. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती आतापर्यंत 26 धावा. त्याचबरोबर आपण पाहतोय नवी मुंबई पोलीस किरवे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. करूया आपण त्यांचं या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चांगला आपण खेळ पाहतोय. पाहुण्याची रेल चेर आपण पाहिली. चांगल्या पद्धतीने क्रिकेट पाहतोय आपण. पुन्हा एकदा फुल टॉस लाफ केलाय बॉलला. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. लॉंग मध्ये आहे क्षेत्ररक्षक, त्याच्या ते थोडेसे वाईड इश होते. गॅप सिलेक्शन परफेक्ट झालंय
आणि बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. 4 साडी जबरदस्त बॅटिंग. संदीप पवार यांच्यावरती प्रत्याहल्ला केलाय. या षटकामध्ये आल्या ते 13 टीमची धावसंख्या होतीये 33 धावा. होऊ शकाल जागेवरूनच फटका केला. थोडीशी बॅट लांबवली, बॅटचा स्पीड वाढवला आणि तदनंतर चौकार केलाय. जबरदस्त आपण मॅच पाहतोय. 2 षटकामध्ये धावा आले होते त्या 17 धावा या षटकामध्ये आल्यात अगदी 13 धावा. जबरदस्त आपण मॅच पाहतोय. धावा झाल्या स्कोर करतोय 30 धावा. सुनील सेलार खास करून चांगली बॅटिंग केली आहे मॅच मध्ये. तो सेटअप त्यानं तयार केला. 8 बॉल केलाय. 2 चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आलेत. परंतु तुम्हाला आता मैदानामध्ये थांबून खेळायचं आहे. एक षटकाचा खेळ बॅलन्स आहे आणि एक षटकामध्ये धावा किती हा टार्गेट सेट करणार. नवी मुंबई पोलीस किरवे साहेब यांचं इथे आगमन आपण पाहिलं तर पाहुण्यांची रेलचेल चांगल्या पद्धतीने क्रिकेट. चला लगेच जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपल्याला जर 4 ओव्हरचा मॅच प्रत्येकाला खेळायचा असेल तर आपण वेळ ते आपल्याकडे कधी थांबत नाही आपल्यासाठी. ओ हो हो भन्नाट वेग लाजवाब बॉल प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल बॅटचा संपर्क नाही झाला. वैभव सेलरला आपण पाहतोय. सुनील सेलरला स्ट्राईक घ्यावे लागेल आणि त्यासाठीच तो हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न केला होता सॉफ्ट हँड परंतु बॅट बॉलचा संपर्क डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली केली गोलंदाज संतोष सकपालने. पहिला बॉल डॉट हाणामारीचं षटक. या ओव्हरमध्ये टार्गेट सेट करणारी ओव्हर सध्या संतोष. वाव लाजवाब बॉल. इथे विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज होईल बाद कारण का आधीच ते सोडले. सुनील सेलारने ते स्ट्राईकला आलेत. बॉल टप्पा खाल्यानंतर अधिक बाउंसर झाला. दारू पिएगा तो डाउंसर और बॉल थोड़ी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल देती है दोस्तों उसको कहते बाउंसर. जबरदस्त हा बाउंसर आपण पाहिला. संतोष सकपाल आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती 2 बॉल लगातारचे डॉट टाकले. टीमची धावसंख्या स्थिरावली जाते अगदी थांबावली आहे नंदावली आहे मंदावली आहे. 30 धावा आतापर्यंत. चला जास्त वेळ घेऊ नका. पंच असेल तो आपला डिसिजन द्यावा. यस चला लगेच पंच वेळ घेऊ नका आपण. प्रत्येक मॅच हा 4-4 ओव्हरचा असणार आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये करूया आपण टॉस. टीम घावरी जो कालच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 मॅच जिंकलाय आणि आज रुळे वैभव रुळे त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहेत. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण काही सन्मान घेणार आहोत. फलंदाज सेफ आहे. पॉपिंग केली सोडली होती जरूर. धाबा झाल्या स्कोर गार्ड वरती 30 धाबा. एक रन्स काढून द्यायची आहे. बॅटर इथे एका धावेसाठी बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेला घोषित क्षेत्रामध्ये. 31 धावा स्कोर गार्ड वरती टार्गेट सेट करायचं आहे. 40-45 धावांचं स्ट्राईक घ्यायचे सुनील सेलारला. वैभव सेलार आपण पाहतोय 3 बॉल खेळलाय. त्याच्या बॅटमधनं एक सिंगल आली आहे. टपली सिस्टमचा वापर करून सॉफ्टने खेळावं लागेल. समोरच्या दिशेने तुम्हाला मारावं लागेल. अजून एक इथे टॉट बॉल आलाय. लाजवाब गोलंदाजी भन्नाट वेगानं बॉल रिलीज केलाय. बॉलर संतोष सकपाल. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत 4 बॉलमध्ये 1 धाव दिली आहे आणि स्लॉग ओव्हरचं षटक आणि स्लॉगिंग ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हाणामारी करावी लागते. परंतु टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर थोडासा अडचणीमध्ये आलाय. पुन्हा एकदा डिक्लर झोनमध्ये स्ट्राईक मिळाले नाहीये या ओव्हरमध्ये सुनील सेलारला. सुनील सेलारने अद्याप मागच्या ओव्हरमध्ये 2 चौकार ठोकले होते परंतु अद्याप तरी 5 बॉल खेळलाय वैभव सेलार आणि त्याच्या बॅटमधनं आले फक्त 2 धावा. आता इथून पुढे तुम्हाला बिगिट करायचं आहे. हा बॉल टार्गेट सेट करणारा असणार आहे. आला षटकार होतील 38. आला चौकार होतील 36. आली सिंगल होतील 33 परंतु इथं काहीच नाहीये. डॉट बॉलची होती सांगता लाजवाब इथे ओव्हर स्लॉगिंग ओव्हर फक्त 2 धावा दिल्या संतोष सकपालने. जाऊया आपण 33 धावांचं लक्ष्य असणार आहे. जाऊया आपण टॉस मध्ये जिथे प्रेसिडेंट बॉक्स मध्ये आमचे निलेश सर असतील आणि मॅच असणार आहे टीम घावरी त्यांच्या विरोधामध्ये टीम रुळे.
थँक्यू. आपण टॉसकडे वळूया आणि टॉससाठी किरवे साहेबांना विनंती आहे आणि अरुणभाई कदम यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये चला. आपल्या शुभस्य आम्ही टॉस करत आहोत. किरवे साहेबांना विनंती आहे आणि अरुणभाई कदम यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य आपण टॉस करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समधून आपण टॉस करतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 2 सामना आहे रुळे विपक्ष घावरी. या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होत आहे. आपण टॉससाठी या. त्याचबरोबर भरतजी वर्मा यांनाही विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने आपण टॉस करतोय. रुळे विपक्ष घावरी क्वार्टर फायनल क्रमांक 2चा हा सामना आहे आणि टॉस आपण करूया आणि नाणेफेकीचा कौल कोण मागणार? ओके, गावरी संघ नाणेफेकीचा कौल मागणार. हेड आणि टेल आपण कॉइन स्पिन करूया. टेल मागितलेला आहे आणि हेड आलेला आहे. रुळे संघ टॉस जिंकताय. पहिल्या डावामध्ये फलंदाजी की गोलंदाजी? फिल्डिंग पहिले करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. धावसंख्येचा पाठलाग तुम्ही दुसऱ्या डावामध्ये कराल. काय वाटते कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल? टार्गेट तरी आम्ही होतं उसपर्यंत कमी धावापर्यंत ठेवायला ट्राय करू, कारण मागाशी पण आम्ही 30-35 बोललो, पण माझे ओव्हर एक खराब पडले आणि 40-45 झाले. तरी आम्ही ट्राय करू की 30-35च्या आतमध्ये ठेवायला आणि मग ते चेस करायला बघू. गावरी संघाकडे आपण जाऊया. प्रथम बॅटिंग करायची आहे. काय मानस आहे? कुठपर्यंत टार्गेट द्याल आणि त्या टार्गेटचा तुम्हाला बचाव करायचा आहे? अशी कोणती धावसंख्या आहे जिचा बचाव करणं गावरी संघाला सोपं जाईल? 40 ते 45 करू, कारण की रुळे संघाची फलंदाजी अतिशय चांगल्या प्रकारचे जर KSK टीममध्ये जर बघितलं तर रुळे संघाची फलंदाजी अतिशय चांगल्या प्रकारचे, त्यामुळे 40-45 करू आणि आमचे फलंदाजही त्या प्रकारे फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे आम्ही नक्कीच 40-45 करू. अधिकचा वेळ न घेता दोन्ही संघांना मॅचसाठी आपण शुभेच्छा देऊया. आपण सामन्याची तयारी करा. मान्यवरांचा आभार मानूया आणि त्याचबरोबर दोन्ही संघांना आपण एनर्जी पावडर आणि त्याचबरोबर पाण्याची बॉटल प्रदान करूया आणि थेट समालोचन कक्षाकडे वळूया, जिथे आता नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि हा कौल जिंकलाय रुळे संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला आहे निर्णय. गावरी संघाला करावी लागेल प्रथम फलंदाजी आणि पुन्हा एकदा आपण ऐकूया या चालू सामन्याचं धावतं विवरण उमेशजी सावंत सरांची वाणी. त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. किरवे साहेबांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण करत आहोत, जे पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. किरवे साहेबांचा सन्मान होत आहे. कैलासवासी आदित्य स्मृती चषक 2024च्या वतीने आपण त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. किरवे साहेबांना आपण यानंतर सन्मानित करत आहोत, ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण किरवे साहेबांना येथे सन्मानित करत आहोत. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. स्पर्धा आमशी गावाच्या सन्मानाची स्पर्धा पर्व क्रमांक 7 ची कैलासवासी आदित्य स्मृती चषक 2024 ची किरवे साहेबांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. यानंतर आपण सन्मान करणार आहोत वर्माजी यांचाही सन्मान आपण करूया. त्यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण वर्माजी यांचाही सन्मान करत आहोत. ते देखील या स्पर्धेला उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान येथे संपन्न होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष आणि KSK प्रतिष्ठान महाबळेश्वरचे पूर्व अध्यक्ष अरुणभाई कदम यांचा एक स्नेहपूर्वक सन्मान आपण करत आहोत. अरुणभाई कदम यांचा सन्मान होत आहे, जे खांबिल चोरगे गावचे क्रिकेटर आहेत. त्यांचा आपण सन्मान करत आहोत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे ते कार्याध्यक्ष आहेत आणि पूर्व अध्यक्ष आहेत KSK प्रतिष्ठान महाबळेश्वर. अरुणभाई कदम खांबिल चोरगे यांचा स्नेहपूर्वक सन्मान कैलासवासी आदित्य स्मृती चषक 2024च्या वतीने संपन्न होत आहे. आता थेट आपण वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे आणि ऐकूया या दुसऱ्या सत्राचं धावतं विवरण. थँक्यू सो मच निलेश सर. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये. जबरदस्त मॅच आपल्या भेटीला
अडव्या पाटनं खेळलाय फटका, फटका फसलाय, परंतु बॉल चाललाय इथे डिक्लेअर झोनमध्ये आणि एकच धाव तिथे मिळते. आतापर्यंत धावा जमवल्यात, त्या धावा जमवायच्या आहेत तुम्हाला एकूण 33 धावा. परंतु गोलंदाजाचं मी कौतुक करीन सध्या, कारण अद्याप त्याने चांगल्या पद्धतीने इथे रोख लावला गेलाय. संतोष आणि त्याचबरोबर निखिल सकपाळला आपण पाहतोय. 20 बॉल आणि 32 धाव्यांची आवश्यकता. लोएस्ट स्कोरचा मॅच बॉल द्यायचा आहे आपण. लोएस्ट स्कोरचा मॅच पाहतोय आणि लोएस्ट स्कोरचा मॅच मोठा बनवण्याचा प्रयत्न सध्या करत असताना, चांगली फाईट करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती आपण बॉलरला पाहिलाय. समीर सेलार, नवीन बॉल द्यायचा आहे. पहिला ओव्हर चालू आहे, नवीन बॉल द्या. राजला आपण पाहतोय, कॅमेरामॅन ओमकारला आपण पाहतोय. टेक्निकल टीमने जबरदस्त मेहनत घेतली आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर 2-2 कॅमेराने ही स्पर्धा पूर्ण कव्हर केली जाते. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपण पाहतोय समीर सेलार अद्याप 4 बॉलच्या पाठीमागे 1 धाव त्याने खर्च केली आहे. फटका ब्लॉकॉनचा आहे. मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग होतीये, लाजवाब. आतापर्यंत संतोष सेलारला थांबवलं. एका बाजूला निखिल सकपाळला आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. लोएस्ट स्कोरचा मॅच आहे, मोठा करायचा तर अशा पद्धतीची तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग करायची आणि तोच प्रयत्न सध्या राहिला. पाटणं शॉट फाईन लेग. वा, काय षटक हाताळलंय. 1 रनचं पहिलं P1चं षटक. समीर सेलार लाजवाब गोलंदाजी या मॅच मध्ये. फलंदाजांवरती आक्रमण केलंय. कोणतेही मुभा, कोणताही त्यांना मोठा स्ट्रोक खेळला नाहीये ते कोणताही फलंदाज, परंतु 6 बॉल खेळला संतोष जंगली आणि त्याला 6 बॉलच्या पाठीमागे त्यांनी जमवली फक्त आणि फक्त 1 धाव. आता हा प्रेशर वाढला जाईल टीम गावडूशी संघावरती. शुभम उदय मुक्त खेळाडू, एक्सपिरियन्स कमी आहे, परंतु समोर आपण पाहतोय निखिल सकपाळ, त्याला एक्सपिरियन्स जास्त आहे, एक अनुभव. आणि एका बाजूला युवा आपण पाहू शकाल. निखिल आता काय करेल, कारण का आता जमवायचे आहेत 18 बॉल मध्ये त्या 32 धावा. काय जबरदस्त मॅच इथे फाईट करत असताना टीम रेणोसी. आता अजित सेलार नाहीये, गणेश सेलार नाहीये, परंतु दुसरी सेलार कंपनी आहे ती सध्या वार करते गावडसे टीम वरती. मी म्हणेन चांगली बॉलिंग आतापर्यंत, परंतु निखिल सकपाल एक चांगला बॅटर आहे. त्याच्या पाठमधनं 1-2 मोठे फटके या ओव्हरमध्ये. आता प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला धावा जमाव्या लागतील 10, 11 किंवा 12 असं समीकरण सध्या. परंतु गोलंदाज, युवा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला बॉल हाफ ट्रॅकवर होता, जबरदस्त फटका येतोय. कॉर्नरला बॉल चाललाय, 1 सिंगल जरूर मिळाली या बॉलवरती. गोलंदाज शुभम सेलारला आपण पाहत आहोत. 17 बॉल 31 धाव्यांची आवश्यकता. शुभम सेलार सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. संतोष जंगली आतापर्यंत काही खास केलं नाहीये. एक स्पेशल पारी तुम्हाला खेळायची आहे. बॉल हवेमध्ये, मिस स्टँडिंग स्ट्रोक, बॅक टू द बॉलर शुभम सेलार. संतोष जंगली होतील बाद. काय जबरदस्त सेलार, शुभम सेलारचा हा परफेक्ट यार, काय जबरदस्त इथे गोलंदाजी केले शुभम सेलार. पहिल्या बॉलवरती 1 सिंगल. जशी स्ट्राईक मिळाली संतोष जंगलीला, मिस स्टँडिंग स्ट्रोक वर पिच पाल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आधीच त्यांनी 6 बॉलमध्ये 1 सिंगल बनवली होती. प्रेशर होता या मॅच मध्ये, प्रेशर होता आणि प्रेशर हटवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न तो फसला गेला. एलिव्हेशन पण कमी पडलं. बॅक टू द बॉलर, कटन बॉल. फलंदाज संतोष जंगली बाद झालेत. न्यू बॅटर राहुल सकपाल त्याची जागा घेण्यासाठी. आतापर्यंत 8 बॉल झालेत आणि धावा जमवल्या गेल्या. त्या 2 धावा. हा देखील कालच्या आणि आजच्या दिवसामधला मी म्हणेन रेकॉर्ड आहे, कारण का 8 बॉल मध्ये असे कोणती टीम नाहीये की त्यांनी धावा जमवल्या नाहीये. परंतु आतापर्यंत 2 धावा येणारे 16 जिंकण्यासाठी 31 ची आवश्यकता. शुभम सेलार बघा युवा गोलंदाज आहे आणि सध्या एक एक्सपिरियन्स अनुभव फलंदाजाच्या विरोधात तो चांगली बॉलिंग करतोय. त्याला टीम सपोर्ट, आपला टीम सपोर्ट, टीम मॅनेजमेंट, तुमचा टीम वर्क खूप महत्वाचा असतो. हो हो, उडवलाय, फेकून दिलाय
क्षेत्ररक्षक तैनात होते. कॅच सुटलाय की मॅच सुटलाय सांगू शकत नाहीये. परंतु असं देखील म्हटलं तर ज्यांचा ज्यांचा कॅच सुटला जातो तो इतिहास रचतो. आणि हा कॅच सुटला इथे राहुल सकपाळचा. राहुल सकपाळने देखील आल्या आल्या त्यांनी मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस धाडस ठेवला होता आणि 2 धावा तिथे कंप्लीट केल्यात. तर धावा तर धावा झाल्या स्कोटगार्ड वरती त्या 4 धावा. 4 धावा स्कोटगार्ड वरती आतापर्यंत 15 बॉल आणि 29 धाव्यांची आवश्यकता. 33 धावा जमवायच्या आहेत. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. पुढे येऊन सरसवलाय बराच वेळ काल हवेमध्ये बॉल चंद्रयान 3च्या भेटीला आणि हा कॅच सुटलाय. कॅच सुटला नाहीये परंतु थोडेसे लांबवर होते. नो मॅन्स लँड मध्ये बॉल. इथे आता गडबड झाली इथे रणसी टीम कडनं. या कॅच वरती तुम्हाला यायचं होतं कारण का बराच वेळ बॉल हवेमध्ये होता. धावा मिळतील या बॉल वरती. त्याकडून 3 धावा 14 बॉल इक्वेशन आहे. 26 धावांचं मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. एकात मोठा फटका इथे आला या 2 बॉल वरती तर नक्कीच 10 धावा तुम्हाला बनवायला लागतील प्रत्येक ओव्हर मध्ये. एकात मोठा फटका येणं तितकंच महत्वाचं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 धावा. लाजवाब गोलंदाजी करत असताना शुभम आपण सेलार पाहतोय जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत निखिलला आपण थांबून ठेवलं. निखिलने एकच बॉल फक्त खेळलाय आणि तो आता स्ट्राईकला आहे. निखिल सकपाळ आपण पाहतोय 14 बॉल इक्वेशन आहे. 26 धावांचं. नेक्स्ट मॅच जबरदस्त होणार आहे. जो क्वालिफायचा मॅच असणार जो जिंकेल तो अगदी 3 टॉप मध्ये प्रवेश करेल. 2 पावलं फुडावला होता निखिल. वाफ गोलंदाजी. छोटासा गोलंदाज काय जबरदस्त आपली चमक दाखवतो या मॅच मध्ये. हिरे असे चमकत नाहीयेत त्यांना पॉलिश करावं लागतं त्यावेळेस तो हिरा चमकला जातो. याच उदाहरण जिवंत उदाहरण हा गोलंदाज. वाह ही कॅच होती. उदयमुक्त खेळाडू. या खेळाडूने स्वतःला पॉलिश केलंय. स्वतःला घासावी लागते जर तुम्हाला ॲज अ चांगला क्रिकेटर बनायचा असेल. आणि इथे ओव्हरची होती समाप्ती. काय जबरदस्त गोलंदाजी केली या 2 फलंदाजाच्या. बलाढ्य दोन्ही संघ आहेत. फलंदाज देखील तितके ताकदवर आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाज शुभम सेलारने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मन जिंकली यार. जागा बनवली या गोलंदाजानं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोटगार्ड वरती त्या 8 येणारे बॉल 12 आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 2 षटक राहिले तिथे रेणुशी टीमच्या नावावरती परंतु येणारे 2 षटक हे कोणाच्या नावावरती राहणार त्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न हा असणार आहे. आतापर्यंत पगडा भारी मी म्हणेन रेणुशी टीमचा कारण का 2 ओव्हर मध्ये फक्त दिले त्या 8 धावा. इथून पगडा कुणाचा भारी असणार आहे. जोपर्यंत निखिल सकपाल राहुल सकपाल मैदानामध्ये आहे गाजावाजा होऊ शकतो. थांबून खेळावा लागेल परंतु बॅट पोलचा आतापर्यंत चांगला संपर्क झाला नाहीये. बॅटिंगचा बोलबाला झाला नाहीये. गोलंदाजी टिचून झाली आहे. त्यांचा गोलबाला झालाय. लाईन टप्पा दिशा सर्व काही गोष्टी दोन्ही गोलंदाजानं आपल्याशी आशा केल्यात. गोलंदाज तयार होतोय ते. फुलटॉस सुनील बॉल सोडण्याचा प्रयत्न केला होता. बॉल थोडासा आला आतमध्ये कट लागली आहे. सिंगल मिळतीये डिक्लेअर झोन मध्ये. 11 बॉल 24 ची आवश्यकता. एका 2 मोठे फटके या मॅच मध्ये रंग भरेल. कोण जिंकेल ही मॅच. टीम रेणुशी का गावडोशी. फाईट जबरदस्त होत चालली आहे. धावा झाल्या स्कोटगार्ड वरती त्या 9 धावा फक्त. काय लाजवाब ज्या पद्धतीनं रोखलं होतं गावडोशी टीमनं आणि तशाच पद्धतीनं आतापर्यंत रेणुशी टीमनं देखील रोखलं गेलंय. इटका जवाब पत्तर से. दोन्ही संघ आपण पाहतोय ताकदवर दोन्ही संघ आहेत परंतु लो स्कोरचा मॅच आता मोठा होत चाललाय. गोलंदाज तयार होतोय.
हॅप ट्रॅकर पुल केलाय. सक्सेसफुल ठरेल का? हो, सक्सेसफुल ठरलाय. गोलंदाज सक्सेसफुल ठरलाय. फिल्डर आणि निखिल सकपाल एक मोठा फलंदाज गावडोसी टीमचा होतोय. बा जबरदस्त गोलंदाजी. परफेक्ट आपण बॉल पाहिला. परफेक्ट फटका होता. एलिमिनेशन कमी होतं. फटक्यामध्ये विश्वास कमी होता. धावत पळत आले क्षेत्ररक्षक. अगदी बॉल त्यांच्या उंजलीत घेतला. कॅच कंप्लीट केला. दबाव दडपण, परंतु समोर येणूची टीमचे दहशत आपण पाहत आहे. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती 2.2. अद्याप त्या एकूण 14 बॉलचा खेळ झालाय आणि फक्त 9 धावा दिल्यात. लास्ट जवाब. फंटास्टिक गोलंदाजी सध्या टीम रोणीशी करत असताना अनिकेत, संदीप पवार, राहुल सकपाळ आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज ओ माय गॉड व्हॉट अ फॉल. सुनील सेलार. प्रत्येक गोलंदाजाने ह्या सेलारने वार केलेत. वार, तिकट वार. जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये. समीर सेलार आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. राहुल, सुनील सेलारला आपण पाहतोय. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. फलंदाजांना बीट केले. अजून एक येते. अंधाधुंदी फायरिंग मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुनील सेलारला आपण पाहतोय. बेड्या खाली ठोकल्यात की काय? कारण का जर तुमचा फुटवर्क चाललं तितकं महत्वाचं आहे. फुटवर्क चालला तुम्ही मॅच ही बनवू शकता. गोलंदाज तयार. बॅटची कडा. कॅचची संधी उपलब्ध झाली होती. एक सिंगल रोखू शकत नाहीये. फाईट करत असताना लाजवाब गोलंदाजी. सुनील सेलार 8 बॉल 24 ची आवश्यकता. राहुल सकपाळ आपण पाहतोय 2 बॉलच्या पाठीमागे 5 धावा त्यांनी जमवल्या गेल्यात. संदीप पवारला आपण पाहतोय. पाहू शकाल तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये. बॅटची कड. यष्टी रक्षकाचं इथं लक्ष नव्हतं. त्यांनी प्रयत्न केला. सेकंड अटेम्प्ट मध्ये तो बॉल अडवला देखील, परंतु 1 धाव कंप्लीट केली आहे. 1 धावेची मदत, 1 धावेचं योगदान. राहुल सकपाल स्ट्राइक एंड. 10 धावा स्कोर गार्ड वरती. 10 के बाद दोस्तों आता है बस जोखिम था उठाना पड़ेगा. 10 कदम दिखाना पड़ेगा. जिसमें है दम उसी को कहते दोस्तों बाजीराव सिंघम. अडव्या बॅटनं मिस स्टँडिंग स्ट्रोक. नो मॅच लाइन फॉर ट्रॅव्हल. डीप मधून आले क्षेत्ररक्षक. एकच सिंगल मिळते. लाजवाब गोलंदाजी. लो स्कोरचा मॅच आता मोठा होत चाललाय. कडक बॉलिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये केली आहे गोलंदाजाने. 6 बॉल 22 धावेचं समीकरण. त्याचप्रमाणे चला नेक्स्ट. त्याचबरोबर आमचे गावचे ग्रामस्थ आणि त्याचबरोबर नवी मुंबई महाराष्ट्र पोलीस सन्माननीय श्री आणि कबड्डी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रामचंद्रजी मोरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. करूया आपण त्यांचं सहर्ष या स्पर्धेमध्ये, या शृंखलेमध्ये स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. जबरदस्त फाईट करत असताना 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि अवघ्या त्या 11 धावा. मी गावडोशी टीमचा नक्कीच मी उल्लेख करेन. याच टीमनं ज्या वेळेस कोट्रोसी या गावाच्या स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती आणि तो गावडोशी संघ आता रणांसाठी झुंज देत असताना 6 बॉल 22 धावेंची आवश्यकता. बॅटर स्ट्राइक एंडला राहुल सकपाळ. आता एखादा कमजोर गोलंदाज आणि त्याच्यावरती तुम्हाला अटॅक करावा लागेल. म्हणजे ही ओव्हर स्पेशल असणं तितकंच महत्वाचे आहे. गोलंदाज तयार होता तिथे. विलास पहिलाच बॉल. कॅचची संधी उपलब्ध झाली होती. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. सिंगल मिळते. दुसऱ्या धावेमध्ये केले कन्व्हर्ट. विलास सेलरला आपण पाहतोय. 2 धावेची मदत, 2 धावेची सहायता. 5 बॉल 20 धावेची आवश्यकता. टीमची टोटल
झाली ती 13 धाबा. काय जबरदस्त मॅच यार होत चाललाय. आजच्या दिवसामधला सर्वात लोएस्ट स्कोरचा मॅच आणि त्या लोएस्ट स्कोरच्या मॅच मध्ये चेस करत असताना सध्या गावडोसी टीमला घाम फुटलाय. क्रिकेट आहे, अनितीचा खेळ आहे, हा कधीही कुठेही बदलू शकतो. गोलंदाज तयार, फुलटॉस कन्व्हर्ट केलाय, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे विकेटची संधी उपलब्ध झाली होती परंतु 2 धाबा रोखू शकत नाहीयेत. 4 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता. चला सगळे एकत्र येऊ नका प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीम्स आपण जास्त वेळ घेतलाय. लाजवाब एफर्ट्स तिथे दिले गेलेत. यानंतर जे होणारे मॅच जबरदस्त फाईट आम्हाला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो क्वालिफाईड. टीम घावरी त्यांच्या विरोधामध्ये आजच्या दिवसामध्ये ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दाखवलाय टीम रुले. गोलंदाजी आपण पाहतोय विलास सेला, स्ट्राईक केनला बॅटर राहुल सकपाळ. 5 बॉल मध्ये 10 धावा. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहेत परंतु गोलंदाजी समोर आपण पाहिलं तर चांगली होती. ब्लॉक ऑनचा बॉल समोरच्या दिसेल ऑन साईडला बॉल लॉंग ऑन मध्ये लाजवाब फिल्डिंग सॅक्रिफाईस. पुन्हा एकदा इथे 2 धावा कंप्लीट केल्या. धावांसाठी धाव दुपारच्या सत्रामध्ये ती भूक लागली आणि ती भूक तुम्हाला मिटवायची आणि त्याच्यासाठी हा मनापासून चाललेला हा प्रयत्न आपण पाहतोय. जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज मित्रांनो. जास्त टीम मीटिंग नको आहे आपल्याला. तर 12 वाजून अगदी 12:30 वाजलेत. आपल्याला ही स्पर्धा पूर्ण कंप्लीट करायची आहे. बरेच पाहुणे मंडळी देखील या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आजचा स्पर्धेचा दिवस दावास कोटगाडवरती त्या सत्राचा बाद 3 बॉल आणि 16 धावेची आवश्यकता. हिरो बनण्याची संधी आहे राहुलला. फुल टॉस. हा बॉल काय असणार आहे? हा बॉल महत्वाचा असणार आहे. 22ची इथे धाव मिळते. चला हा बॉल चांगला होता. फुल टॉस होता आणि याला टॉस करायचं होतं. बॅटर राहुल सकपाळला आता 2 बॉल 5 धावांच्या 15 धाव्यांची आवश्यकता आणि फक्त औचित्य या मॅच मध्ये फक्त बॅलन्स आहे. काय जबरदस्त इथे गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली. फुल टॉस. टोळा नाही बसला या बॉलवरती. स्वतः गोलंदाज बॉलवरती जात असताना आणि धाव मिळाली आहे. एक बॉल 14 धाब्यांची आवश्यकता. काय जबरदस्त यार गोलंदाजी केली. जिथे 24 बॉलचा खेळ असतो तेव्हा आतापर्यंत 19 धाबा. एक बॉल 14 धाब्यांची आवश्यकता. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे प्रत्येक गोलंदाजानं. शेवटचा बॉल देखील डॉट आलाय. लोएस्ट स्कोरचा मॅच जिंकला गेला. संघर्ष करत राहा आणि हा संघर्ष केलाय मी म्हणेन टीम रेणुसी टीमनं. काय जबरदस्त परफॉर्मन्स. गणेश सेलार नसताना अजित सेलार नसताना त्याने मॅच दोन्ही संघ आपण पाहिलं तर बलाढ्य होते. गावडीची संघ इथे पराभूत झालाय. आपण आलात सहभागी केलात आपलं मनापासून कौतुक. जिंकलेल्या टीमसाठी पुढील मॅचसाठी शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे जबरदस्त मॅच होणार आहे. एका बाजूला घावरी जो कालच्या दिवसामध्ये त्यांनी चांगला परफॉर्मन्स केलाय आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे टीम रुळे संघ आणि या 2 संघाच्या दरम्यान एक जबरदस्त फाईट पाहायला जरूर मिळणार आहे. आवाजामध्ये करूया फेरबदल आणि ऐकूया आपण पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट सातारा आमचे सहकारी मित्र निलेशजी मर्डेकर सर. थँक्यू.